कोल्हापूरला येऊन आम्हाला 2 वर्ष झाली आणि 2 वर्षापासून पप्पा बरेचदा आले, पण मम्मी आमची एकदाही आली नव्हती. आणि मम्मी आता 2 वर्षामध्ये पहिल्यांदाच आली होती. आमच्या जवळचं एक लग्न होतं, त्यामुळे मग तिघे आले होते मुंबईवरून. आणि पप्पा आमचे आले ना की त्यांना काही चैन पडत नाही, काम नसलं की काही ना काही काम काढून बसतात. पाठीमागे मी रोप लावण्यासाठी जागा केलेली आहे, तिथे त्या जागा जी आहे ना ती खूप छोटी होती, त्यामुळे पप्पा म्हणाले की ते जागा जरा मोठी करतो म्हणजे भरपूर रोपं लावता येतील. त्यानंतर श्री इथं दुपारी काहीतरी क्रिएटिव्ह असं म्हणजे करत बसतो रोज, त्याचं काही ना काही असं पेपरचं चालू असतं बनवायचं यूट्यूबवरती बघून. आणि त्याचं डोकं जे आहे ना ते असं खूप क्रिएटिव्ह आहे, काही ना काही त्याला बनवायला आवडतं. त्यानंतर आम्ही छान अशी गरम होतं म्हणून आईस्क्रीमची पार्टी केली. आणि मम्मीने आमच्या मुंबईवरून काही अशी रोपं आणली होती, गवती चहा आणि बाकीची अशी तुळस वगैरे आणली होती, ती लावत होती मम्मी. आई वडील कधीही लेकीकडे येत असतील तर कधीही रिकाम्या हाताने येत नाहीत, काही ना काही भरून घेऊन येत असतात. तर मम्मीनेही असं खूप काही असं आणलं होतं. तिकडे तिने भरपूर अशी गवती चहाची रोपं लावलेली आहेत आणि गवती चहा भरपूर वाढला होता. आणि मलाही गवती चहा खूप आवडते, त्याचा चहा मला खूप आवडते, त्यामुळे ती गवती चहा घेऊन आली होती. आणि तेच ती निवडत बसली होती. ते असं छान असं कटिंग करून सुकवून असं ठेवलं ना की भरपूर दिवस राहतं आणि भरपूर दिवस आपण चहामध्ये वापरू शकतो. त्यानंतर मग इथे मम्मीने काय काय सामान आणलेलं आहे, गहू तांदूळ ते सगळे मी काढत होते. इतकं सगळं आणलं होतं की कुठल्या डब्यात ठेवायचं आणि कुठल्या नाही त्याचा विचार मी करत होते. रात्री जेवून झाल्यानंतर छान असं बाहेर फिरायला गेलो होतो आणि आमच्याकडे ना आंब्याची झाडं भरपूर आहेत आणि 2 अशा कैऱ्या सापडल्या होत्या. तर त्या कैऱ्याची चटणी केली होती दुसऱ्या दिवशी, छान अशी आंबट गोड चटणी केली होती. आणि संध्याकाळी मग छान असा पावभाजीचा बेत केला होता श्रीच्या आवडीचा. तर असा होता आजचा मिनी व्लॉग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.